सांगून ऐकणार पण नाहीस तू, कारण त्या भुवनेश्वरीनं घट्ट पट्टी बांधली ना तुझ्या डोळ्यावर. आंधळी कोशिंबीर खेळते ती तुझ्या बरोबर. हा बरोबर. आणि पुन्हा कसं आहे, तुला एक दोरी बांधून ठेवली आहे तिनं. हा तू इकडे तिकडे जातोयस असं तिला वाटलं की ती खेचून तुला तिच्याकडे आणते. तू हालतच नाहीस रे. अरे खेळ खेळते ती तुझ्या आयुष्याबरोबर, कळते का तुला? ही पट्टी काट डोळ्याची, बघ नीट. झालं काय झालं? तुम्ही काय वाटेल ते सांगा, मला काही फरक पडणार नाही. अरे मग फरक पाडून घे बाबा, फरक पाडून घे. तुला साधं लॉजिक का कळत नाहीये? भुवनेश्वरीला अक्षरा या घरात नको आहे, कारण अक्षरा तिचा प्रत्येक डाव हाणून पाडू शकते. अक्षराकडे बुद्धी आहे, तिच्याकडे डोकं आहे, तिच्याकडे शिक्षण आहे. सगळं बरोबर आहे, पण आई साहेबांनी जर मास्तरीनबाईच नको असत्या तर त्यांनी मला तसं स्पष्ट सांगितलं असतं. मी आई साहेबांच्या डोळ्यात अश्रू बघितल्यात मास्तरीनबाईंसाठी. अरे हीच तर नाटकं करता आली ना ती बाई आजपर्यंत. बटन दाबलं की पाणी सुटावं तसं डोळ्यातनं पाणी येतं तिचं. खोटं. ती फक्त दाखवते, भासवते की तिला फार पडलंय या घरचं, या घरातल्या माणसांचं. आई साहेबांना जर पडली नसती तर तुम्ही जेव्हा अंथरुणाला खेळून होता तेव्हा तुमच्यावर उपचार केले नसते त्यांनी. समजलं ना? आत्ताबद्दल तुमचा बी फोटो लागला असता इथे या बिताडाला. सांगते फोटो लागलाच असता, पण तिच्या दृष्टीनं ती वेळ आलेली नव्हती ना. तिला मजा येत होती मला असा दुळा पांगळा अंथरुणावर पडलेला बघून. तिचा सूड पूर्ण झालेला नव्हता, आणि त्यानंतर माझी वेळ चांगली होती म्हणून अक्षरा या घरात आली. भुवनेश्वरीनं माझ्यावर उपचार नाही केले, तिनं मला बरं व्हायची ट्रीटमेंट नाही दिली, तिनं मला दुळा पांगळा करण्याची औषधं घातली. अक्षरा आल्यानंतर अक्षरानं मला बरं केलं. तिनं माझ्यावरती उपचार केले, ट्रीटमेंट केली, आणि तिच्यामुळे मी चालायला बोलायला लागलोय. होय, आणि आता एवढं बोलायला लागला असा की बंद पडा म्हणून सांगायची वेळ येत्या. आई साहेबांनी जे काही तुमच्यासाठी केलं ते चांगले पांग फेडले हो तुम्ही. आणि आई साहेबांना तुम्हाला संपवायचंच असतं ना, कवाच संपवलं असतं हे बी मी तुम्हाला सांगतो. रिस्पेक्ट करायला शिका बायकांचा. तू करायला शिक. आणि बायकांचा जाऊ दे, स्वतःच्या बायकोचा आदर केला असतास ना तरी ही वेळ आली नसती अक्षरावर. अक्षराला घराबाहेर काढण्याआधी भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढला असतास तू. अहो, आमचा संसार तुटू नये म्हणून आई साहेब स्वतःहून जाणार होत्या वृद्धाश्रमात. असं? हा. मग गेली का नाही? का अहो, पोरगा जिवंत आहे त्यांचा, मी बरा जाऊ देईन त्यासनी. तुम्ही असताना बी लहानपणी आणत होतो आम्ही, तेव्हा त्यांनी सांभाळ केला आमचा. आणि आता त्यांना सांभाळायची वेळ आल्यावर काय वृद्धाश्रमात पाठवून देऊ काय मी त्यांना? अधिपती, तू थांबवलंस म्हणून ती थांबली असं तुला वाटतंय, पण मी तुला लिहून देतो, ती बाई या घरातून वृद्धाश्रमात कधीच जाणार नव्हती, कधीही जाणार नाही. अरे तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करते ती अक्षरावर, माझ्यावर. ती वृद्धाश्रमात फक्त जाईन जाईन असं म्हणत राहील. ती जाणार नाही कधी. हे घर सोडून ती जाणार नाही, हलणार नाही या घरातून. अधिपती, हिचा जप संपलाच नाही पाहिजे. जो पतूर अधिपती मोठ्या मालकासनी संपत नाही तो पतूर. दुर्गे, तू काय करतेस इथं? कुठे काय तुला भेटा आले? काय काम आहे ते बोल. हा ते आपलं अगं असंच ते वाटलं मला तुला भेटावं म्हणून आले. असं जाते. पैसे पाहिजे ना? ते तर आता मिळणारच आहेत का. एकदा का अधिपतीने गेम खलास केला का म्याच तुला पैसे देणारे बघा ते. दुर्गे, दुर्गे, अगं काय म्हणत होती तू आत्ते? कुठे लक्ष आहे तुझं? पैसे पाहिजे ना? मिळणार नाहीत. बाहेर जाते, पैसे घेते, आणि काय बाय ते चायनीज का काय ते भेळ खाते. हा अगं, कोल्हापूरची अस्सल भडंग भेळ आहे. हा ती घाच्या खाली उतरत नाही का तुझ्या? अगं आत्ते झालं का तुझं? अगं मला पैसे नगायत. मग कशा पायी आलीस? हा, मी सुनबाईला फोन करते का ते बघाय आलीस ना? अगं, मी भुवीला सबूत दिलाय. मी तिला फोन करणार नाही, मग कशी करीन फोन मी तिला? अगं नाही आत्ते, त्याच्यासाठी मी नाही आले म्या. मग त्याच्यासाठी नाही, ह्याच्यासाठी नाही, मग चल वळ बाजूला. अगं आत्ते 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 आणि दरवाजा कोणी लावला? तुला माहितीये ना? या घरात दरवाजा लावत नाही म्हणून. चल, मला जाऊ दे. अगं आत्ते ऐकी. अगं हा आठवलं. अगं हा एक काम आहे माझं तुझ्याकडं. हा, काय? मला वाटलंच. काम असल्याशिवाय तू कसं येणार? बोल, काय काम आहे?
अगं ते हे ग ते आपलं ते अगं बोल घे पटशिरी हे ग ते ग ते ग काय ते ग अगं ते नाही का ते काम नाही का ते माझं अगं कसलं काम आहे बोल पटशिरी नाही तर मी जाते हा हे अगं पोतीचं काम आहे पोती तुला पोती पाहिजे हा अगं ह्याच्यामध्ये ती काय आयुर्वेदिक उपचाराची पोती आहे ना हा ती पाहिजे मला ते कशा पाहिजे अगं त्याच्यात का नाही 1-2 उपाय आहेत ते मला पाहिजे कसले कसले उपाय पाहिजे तुला कशासाठी कशासाठी म्हणजे ते हा वजन कमी करण्यासाठी म्हणून म्हटलं आते तुला वाचता येते की नाही मग मला वाचून दाव की हा अगं मला जर का वाचता आलं असतं तर सुनबाईची शिकवणी कशी ठेवली असती मी हा बोल की अरे काय ग तिला बारीक व्हायचंय नव बारीक व्हायचंय नव मग तोंडावर ताबा ठेव की उठ बस नुसती खा 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 खात असते तोंडावर ताबा नाही काय नाही काय नाही, खात असते. आते अगं तू अहो अधिपती मारा की मोठ्या मालकासनी लवकर इतका वेळ कोण लावतंय झालं आता आत्ती गेली म्हणजे काय मिटणार